जाऊया पुढच्या बातमीकडे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं नवी मुंबईमध्ये सिडको भवनवर मोर्चा काढला। मंत्री संजय शिरसाट यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला। आमदार रोहित पवार, राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे या मोर्चामध्ये सहभागी झाले। सिडकोचे अध्यक्ष झाल्यानंतर शिरसाटांनी 5,000 कोटी रुपयांचा 15 एकर भूखंड बिवलकर कुटुंबियांना दिल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला। आणि हा घोटाळा 5,000 कोटींचा नाहीये, तर 50 ते 60,000 कोटींचा असल्याची शक्यता रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे। रोहित पवार यांच्याबरोबर संवाद साधला आमच्या प्रतिनिधी स्वाती नाईक यांनी। सर, रोहित पवार सर आहेत, आपण त्याची थेट बातचीत करूया। सर, काय सांगाल, आज सिडकोवर हा मोर्चा काढलेला आहे, काय म्हणाल? बघा, याच्यामध्ये 5,000 कोटीचा भ्रष्टाचार झालाय। त्यामुळे शिरसाट जेव्हा चेअरमन होते ते सुद्धा आचारसंहिता 2024च्या इलेक्शनची लागण्यापूर्वी 15 दिवस त्यांना तिथं अधिकार दिला होता। आणि मग तो अधिकार त्यांना मिळाल्यानंतर, ते पद मिळाल्यानंतर त्यांनी पहिली सही कुठली केली असेल तर बिवलकरांना तिथं 5,000 कोटीची जमीन अशीच त्यांनी तिथं दिली। आता याच्यामध्ये आपण जर बघितलं तर इथे असणारा जे स्थानिक भूमिपुत्र आहेत ते अनेक वर्षांपासून स्वतःच्या हक्कासाठी लढतात। पण हे जे काही मिंदे लोक आहेत, नाही तर जे काही सत्तेदाज आहेत, त्यांनी काय केलं तर पहिल्या सैली एका मोठ्या व्यक्तीला 5,000 कोटीचा फायदा करून दिला। त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला पाहिजे की 5,000 कोटीची जमीन जी सिडकोकडे होती ती परत एकदा सिडकोकडे दिली गेली पाहिजे आणि त्या जमिनीवर गरिबांसाठी घरं बांधली पाहिजे, असं आमच्या सगळ्यांचं मत आहे।